जेव्हा टिळकांची सुटका झाली मंडालेवरनं, त्यांना सुद्धा असं लपून लपून हे करून आणलं आणि तुमची चांगली वागणूक बघून तुम्हाला 4 महिने लवकर सोडलं जातंय सांगून ते 14 साली आले. वाड्यात आल्यानंतर त्यांनी दरवाजा वाजवला. टिळक एकटे पायरीवरती गायकवाड वाड्याच्या. घरातल्याला दरवाजा उघडले, टिळक उभे. लोकांनी तिकडेच दारातच त्यांच्या पायावरती डोकं ठेवून रडायला सुरुवात केली. आपली पत्नी आता या जगात नाही आणि तिच्या अंतकाळी आपण नव्हतो, ही भावना घेऊन जेव्हा टिळकांनी उंबरठा ओलांडला असेल तेव्हा त्यांच्या मनात काय भावना असतील. मग जवळच्या लोकांना निरोप पाठवायचा, असं करून 4-5 पोरांना नोकरांना वगैरे सगळं पाठवलं. ते 1चे 2, 2चे 4 करता करता रात्रीच 100-150 लोक येऊन माडीवरती बसली. टिळक आलेत. कोणीतरी लिहिलं की पुन्हा एकदा जिवंत व्हावं असं पुण्याला वाटायला लागलं की आपण पुन्हा जिवंत झालोय. आणि नंतरचे 3 दिवस टिळकांचं फक्त एकच काम होतं, झोपाळ्यावरती बसून राहणं. लोक यायचे, त्यांच्या पायावरती डोकं ठेवायचे आणि जाऊन दूर उभे राहायचे. तेव्हा एक त्यांना धनगर भेटायला आला आणि पायावरती डोकं ठेवून हमसाहमशी रडायला लागला. धनगराचा किस्सा असा होता, लोकमान्य मंडालेमध्ये असताना त्यांनी आपल्या जमिनीचा खटला काय चालू आहे तो कायदेशीर सल्ल्याकरता टिळकांकडे पाठवला होता. टिळकांनी त्या महिन्यात स्वतःच्या घरी पत्र नाही लिहिलं, ह्याला सल्ला दिलाय. काय गरज होती? प्रतिगामी होते किंवा जातीभेद मानणारे होते किंवा संकुचित मनोवृत्तीचे होते. आपण परत येणार आहे की नाही हे माहीत नसताना एका कुठनं तरी आलेल्या पत्राला त्याचं ते सगळं कायदेचं हे वाचून त्यांनी सल्ला दिला होता. लोक उगीच लोकमान्य बनत नाहीत. तो धनगर त्यांना भेटायला आला आणि पायावर डोकं ठेवून हमशाहमशी रडला, टिळक महाराज आलेत म्हणून.